शिवसेना शिंदे पक्षाचे डहाणू विधानसभा संघटक गायब झालेत। सध्या त्यांचा शोध सुरू आहे। पाहुयात यावरच हा स्पेशल रिपोर्ट। शिवसेना शिंदे गटाचे डहाणू विधानसभा संघटक गायब। अशोक धोडींचं नेमकं झालं तरी काय? मुंबईवरून परतल्यानंतर घराच्या दिशेनं जाताना धोडी बेपत्ता। 6 दिवस उलटूनही धोडी सापडेना। शिवसेना शिंदे गटाचे डहाणू विधानसभा संघटक अशोक धोडी यांचं 8 दिवसांपूर्वी अपहरण झाल्याचं समोर आलंय। ते बेपत्ता झाले तेव्हाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। 20 जानेवारीला सायंकाळी 6:55 अशोक धोडी यांचा लाल रंगाची ब्रिझा कार गुजरातच्या दिशेनं गेल्याचं सीसीटीव्हीत दिसतंय आणि अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर त्यांचं अपहरण करण्यात आल्याचं समोर आलंय। तलासरीतील झाई बारीगाव घाटातून धोडींचं अपहरण करण्यात आल्याची माहिती समोर येते। त्या रात्री नेमकं काय घडलं? शिंदे गटाचे तलासरी तालुका संघटक 20 जानेवारीला मुंबईला गेले। अशोक धोडी डहाणू रेल्वे स्टेशनला कार लावून लोकलने मुंबईला रवाना। रात्री परतल्यानंतर डहाणू रेल्वे स्टेशनवरून घराच्या दिशेनं रवाना। पत्नीला जेवण बनवण्यासाठी अशोक धोडींचा फोन। डहाणू रेल्वे स्टेशनवरून निघालेले अशोक धोडी अद्याप घरी परतले नाही। घोलवड पोलिसात धोडींच्या पत्नीकडून अशोक धोडी बेपत्ता असल्याची तक्रार। फोन बंद दाखवते, तिकडूनच काहीतरी माझे नवऱ्याचे अपहरण झाले असं मला खात्री आहे। म्हणून मी नम्र विनंती करते का पोलीस साहेबांना कारवाई कठोर करावी, जे आरोपी असतील त्यांना। या प्रकरणी डहाणू आणि तलासरी तालुक्यातील झाई बोरीगाव रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्याच्या आधारे धोडींचा शोध घेतला जात असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। अशोक धोडींच्या कुटुंबियांकडून पोलिसांना काही संशयितांची नावंही समजलीत। मोबाईल लोकेशन आणि संशयितांच्या मागावर पोलीस असून तपासाचा वेग वाढवण्यात आल्याचं पालघर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंदन सखेंनी याबाबत माहिती दिली आहे। डहाणूला ते उतरले होते संध्याकाळी 4 वाजता 20 तारखेला। त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता घोलवड या ठिकाणी गेलेले आहेत। त्यांना भेटलेले साक्षीदार यांचीही स्टेटमेंट घेतलेली आहे। सर्व सीसीटीव्ही जे आहेत त्या सगळ्यांचं फुटेज घेतलेलं आहे। या बाबतीतले मोबाईल आणि इतर तांत्रिक सगळे जे पुरावे आहेत हे याचा आधार घेण्यात येत आहे आणि या सगळ्या बाबीवर वेगवेगळ्या टीम काम करत आहेत। अशोक धोडी हा शिवसेनेचा कार्यकर्ता आहे आणि गेल्या 7 दिवसांपासून तो त्याच्या राहत्या घरापासून त्या गावापासून तो बेपत्ता आहे। मी या माध्यमातून पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आपण लवकरात लवकर सर्व यंत्रणा कामाला लावून नेमकं त्याचा शोध घेणं गरजेचं आहे। पोलीस यंत्रणा आपलं काम करते पण अजूनही वेगाने याचा तपास लावण्याकरता पोलीस यंत्रणेने अजून त्याची गती वाढवावी। 20 जानेवारीपासून वडील बेपत्ता असल्याचं सांगताना अशोक धोडींचा मुलगा आकाश संतप्त झाला होता। 8 दिवस झाले तरी पण त्यांना काहीच शोधता नाही आलेलं आहे। आता त्या पोलीसवाल्यांवर पण मला एकदम हे लाज सारखी वाटायला लागली। आज आम्ही त्यांच्यावरच विश्वास ठेवतो पण तरी पण ते लोक उलट आम्हाला विचारतात काय वडिलांचं काही भेटलं काय असं तसं काय विचारतात। पण पोलीसवाल्यांना लाज वाटायला पाहिजे की त्यांना आजपर्यंत 8 दिवस झाले तरी पण त्या लोकांना काहीच क्लू वगैरे भेटलेली नाही आहे। शिवसेना शिंदे गटाचे डहाणू विधानसभेचे संघटक अशोक धोडींचं नेमकं झालं तरी काय असा प्रश्न शिवसैनिकांना पडलाय। अशा प्रकारे जर एखादी राजकीय व्यक्ती गायब होत असेल तर सामान्यांचं काय असा प्रश्न सामान्यांकडून उपस्थित केला जातोय। प्रवीण बावरे, लोकशाही मराठी, पालघर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।